धम्मपद हा भगवान बुद्धांच्या वचनांचा एक अद्भुत संग्रह आहे। हा ग्रंथ त्रिपिटकाच्या खुद्दक निकायचा भाग आहे। यामध्ये 26 वर्ग असून 423 गाथा आहे। आपण धम्मपदाचा 8वा वर्ग म्हणजे सहस्वग्गो ऐकूया। वर्ग 8 सहस्वग्गो अर्थ नसलेल्या पदांनी गुंफलेली 1000 वचने जरी असली तरी त्याहून एक अर्थपूर्ण वचन श्रेष्ठ होय, जे ऐकून माणसाला शांती लाभते। अर्थ नसलेल्या पदांनी गुंफलेल्या 1000 गाथा जरी असल्या तरी त्याहून एक गाथापद श्रेयस्कर होय, जे ऐकल्याने माणसाला शांती लाभते। अर्थ नसलेल्या पदांनी गुंफलेल्या 100 गाथा जरी कुणी बोलला तरी एक धम्मपद श्रेयस्कर होय, जे ऐकून माणूस उपशम पावतो, म्हणजे त्याला शांती लाभते। जो 1000 पटीने 1000 माणसे युद्धात जिंकतो त्यापेक्षा एकट्या आपणाला जो जिंकतो तो उत्तम संग्रामजेता होय। इतर लोकांवर जय मिळवण्यापेक्षा स्वतःवर जय मिळवणे हे अधिक श्रेयस्कर होय। तशा प्रकारच्या आत्मदमन केलेल्या माणसाच्या, संयमाने आचरण करणाऱ्या पुरुषाच्या जयाचा देव, गंधर्व किंवा मार, ब्रह्मदेव त्यांच्या मदतीला आला तरी सुद्धा पराभव करू शकत नाही। जो कोणी दर महिन्याला 1000 नाण्यांनी 100 वर्षे यज्ञ करील आणि तोच जर भाविताची म्हणजे परिशुद्ध महात्म्याची मुहूर्तभर पूजा करील, सेवा करील तर ती पूजाच त्या 100 वर्षे केलेल्या हवनापेक्षा श्रेयस्कर होय। जो कोणी माणूस 100 वर्षे वनात अग्नीची परिचर्या करील आणि एकाच परिशुद्ध महात्म्याची जर मुहूर्तभर पूजा करील तर ती पूजाच त्या 100 वर्षे केलेल्या हवनापेक्षा श्रेयस्कर होय। पुण्याच्या अपेक्षेने या लोकी वर्षभर जे काही हवन केले असेल ते सर्व सरळ बुद्धीच्या संताला केलेल्या एका नमस्काराचा 4था भागही होत नाही। ते वंदनच श्रेयस्कर होय। अभिवादन हे ज्याचे शील आहे, जो नेहमी वृद्धांना सन्मान देतो, त्याचे आयुष्य, वर्ण म्हणजे कांती, सुख आणि बल हे 4 धर्म वाढतात। जो दुशील आणि ध्यानरहित आहे तो जरी 100 वर्षे जगला तरी त्यापेक्षा शीलवंताचे, ध्यानवंताचे 1 दिवसाचे जगणे श्रेयस्कर होय। जो दुष्प्रज्ञ आणि ध्यानरहित आहे तो जरी 100 वर्षे जगला तरी त्यापेक्षा जो प्रज्ञावान, ध्यानयुक्त आहे त्याचे 1 दिवसाचे जगणे श्रेयस्कर होय। जो आळशी आणि उत्साहरहित आहे तो जरी 100 वर्षे जगला तरी त्यापेक्षा जो दृढ पराक्रमी आहे त्याचे 1 दिवसाचे जगणे श्रेयस्कर आहे। जो जन्म आणि मरण यांची दखल न घेता 100 वर्षे जरी जगला तरी त्यापेक्षा जन्ममरणाची दखल घेऊन जगण्याचे 1 दिवस जगणे श्रेयस्कर होय। जो अमृत पदाची दखल न घेता 100 वर्षे जरी जगला तरी त्यापेक्षा अमृत पदाची दखल घेण्याचे 1 दिवस जगणे श्रेयस्कर होय। जो उत्तम धर्माकडे लक्ष न देता 100 वर्षे जरी जगला तरी त्यापेक्षा उत्तम धर्माची दखल घेण्याचे 1 दिवसाचे जगणे श्रेयस्कर होय।